चला सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल. पॉवर प्ले ऑन आहे आणि आता फंका सुद्धा जोराने फिरला गेलाय आमच्या ऑफिसर गंभीर सरांचा. पहिला बॉल समीरच्या हातामध्ये चेंडू आहे. वेगनेस साकल तोड राहुल पुलेकर जोडी मैदानाच्या आतमध्ये. पहिला बॉल खेळपट्टीवर हलक्या हाताने सन्मान दिला गेलाय सिंगल साठी. पहा या अगोदर चर्चा झाली होती, भरत सरांनी उल्लेख केला की हव्या मॅचेस ज्यांना हव्या होत्या ते मॅचेस या सुपर 6 मध्ये आपल्या भेटीला आले गेले. ही मॅच, या मॅच मध्ये कोणाचा कस कोणाविरुद्ध लागणार आहे आणि कोण जाणार आहे टॉप 3 मध्ये येणार कालवेळ सांगणार आहे. एका चेंडूचा खेळ, एक धाव फलकावर. समीरच्या हातामध्ये चेंडू आहे. पॉवर प्ले षटक ऑन आहे. पुन्हा एकदा बॅकफुटर गेले. ओ चांगली फिल्ड फेकी झाली वेगाने. ओ इतकं नाही. या प्रकारच्या फिल्डिंग पाहणं म्हणजे हो वॉट अ फील्ड आउटस्टँडिंग एफर्ट. काय जबरदस्त एफर्ट होतं. हलक्या हाताने पुन्हा त्या चेंडूला खेळण्याचा प्रयत्न वेगाने येतोय तोपर्यंत 1 रन कंप्लीट. पहा या अगोदर फटका जो एक्झिक्यूट केला होता त्यानंतर रोहितने चेंडूला अडवलं आणि अडवता ज्या प्रकारे फेकी केली होती त्या फेकीला बघता सर्वांचे दडपण वाढली होती. अशा प्रकारची फेकी होती ती. 3 मध्ये 3 ही सुरुवात आहे. पुन्हा एकदा समीरच्या हातामध्ये चेंडू आहे. सज्ज होतोय. मोठा फटका मारायचा प्रयत्न. ओ कॅच गडी आणि बाद. येस, मोठ्या विकेटचं बदन. वेगनेस साकल तोडे बॅक टू द पवेलियन. गॉन. पहा कशा प्रकारे बाद. काय जबरदस्त झेल टिपला. चेंडू परफेक्टली हातामध्ये. नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने सिद्धार्थ राय दाखल होते. 5 मध्ये 4, 1 गडी बाद ही सुरुवात आहे आणि पहिलं षटक मार्गस्थ आहे. पुन्हा एकदा शेवटचा अंतिम चेंडू घेऊन सज्ज होते समीर. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा चेंडू सिंगल साठी गेलं. पहिलं षटक संपलंय. 5 धावा धावफलकावरती. प्रथम बॅटिंग करत असताना ओमसाई इच्छा. या ऐकूया डिझेला. लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू आणि आमच्या ऑफिशियल पंचांनी वाईट चेंडू घोषित केला. पाहायचे कॅप्टन विकास तस्कर गोलंदाजी मार्कवर येतोय आणि 6 धावा धावफलकावर. ओ पुन्हा बाहेर. पुन्हा लगातार दुसरा वाईट. 7 धावा धावफलकावरती आहेत. पुन्हा एकदा सज्ज होतोय. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडूला पाठवलं. पुन्हा एकदा सिंगलसाठी. मॅच मोठी होणार. आता या विकेटचा इम्पॅक्ट कुठेपर्यंत राहणार आहे, कोणाच्या विरोधात किती दबाव येणार आहे हे कालवेळ सांगणार आहे. राहुल पुलेकर, सिद्धार्थ राय ही जोडी मैदानाच्या आतमध्ये 1.1 चेंडूचा खेळ झालाय. 8 वर 1 आतापर्यंत. ओमसाईच्या पुन्हा एकदा सज्ज होतोय. ओ पाठीमागे. ये क्या हुआ ये किसकी गलती. येस, मोठ्या विकेटचं पतन. मोठा आद्रा. बिग ब्लो. राहुल पुलेकर बॅक टू द पवेलियन. गॉन. सारे पालघर जिल्ह्यामध्ये चर्चा आमच्या संघाची. खेळतान मोठे रुबाबा मध्ये होरार नाले गावाची. थँक्यू. कॉल होता की नव्हता कळायला मार्ग नाहीये, परंतु दोन्ही गाडी एका रुलावर आणि मोठा आद्रा. काय जबरदस्त. या अगोदर 2 अतिरिक्त धाबा आले होते आणि त्यानंतर केलेलं कमबॅक विकास तस्करने पूर्णपणे अजून दबावामध्ये आणून ठेवलंय. ओ पुन्हा एकदा हलक्यातून चेंडूला सन्मान दिला गेलाय सिंगल साठी. पहा 1.3 चेंडूचा खेळ झाला. 9 धावा धावफलकावर. 2 गडी बाद. प्रथम बॅटिंग करत असताना ओमसाई इच्छा. आतापर्यंत रेहान दुर्गेशेलबेन या संघासमोर चर्चा करतायत. मुख्य स्क्रीनवर चर्चा करणं गरजेचं आहे
आणि संदीप किनीला आपण पाहतोय खूप मोठी जबाबदारी संदीप किनी सिद्धार्थ राय या दोन खेळाडूंवर आली गेली. काय या धावपलगाला कुठपर्यंत नेतील आणि किती धावांचं टार्गेट सेट केलं तरी. पुन्हा एकदा हलक्यातनं चेंडूला खेळला गेलाय. एक धाव कंप्लीट होते आणि सिंगल आले गेले. 1.4 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. 10 धावा धावपलकावर. चर्चा होते, चर्चा इतकी होते कारण त्या चर्चेमध्ये थोडंसं धावपलक थांबलं त्यामुळे चर्चा होते. पुन्हा एकदा सज्ज होतोय. मोठा पटका मारायचा प्रयत्न, चेंडू अडवलाय, फेकी, रन, नो रन, डॉट बॉल, लास्ट बॉल आफ्टर सेकंड ओव्हर. 10 लॉस ऑफ 2 विकेट्स. ओमसाईच्या हलक्यात पण पाठीमागे चेंडूला खेळला गेलाय सिंगलसाठी. 2 षटकं संपली, 11 धावा धावपलकावर. जयेश गरजच्या हातामध्ये चेंडू आहे. 2 षटकं संपल्यात आणि 11 धावा धावपलकावर आहेत. पहा आता इकडून काय करायचंय. 2 खेळाडू विचार करतायत जे काय 2 षटकामध्ये झालं, जे काय विकेट गेले त्या सर्वांना विसरावं लागणार आहे. इकडून आता एक नवीन प्लॅटफॉर्म बनवावं लागणार आहे जेणेकरून या 25-28 पर्यंत जाण्याचा प्रयत्न असणार आहे. या मॅच, या सुपर 6 मॅचेस हव्याशा ज्यांना हव्या होत्या तर या सुपर 6 मॅचेस आपल्या भेटीला आले गेलेत. ऑलरेडी टॉप 3 मध्ये रुंडावर त्याची 11 संघ दाखल झाला गेलाय. नेक्स्ट मॅचचा टॉस आपण खेळणार आहोत इनिंग ब्रेक मध्ये. राही 11 आगाशी समोर निर्मल सम्राट NCC. ओ कट कट, इतका कट की बरंच वलन घेतल्याने आमचे ऑफिशियल पंच गंभीर सर आमच्या दिशेने वलतायत. तोपर्यंत वाईट चेंडू घोषित केला गेलाय. पुन्हा एकदा सज्ज होतोय. हो पुन्हा शेवटच्या आणि अंतिम क्षणाला चेंडूला सोडलं नगरकार. लेफ्टच्या बाहेर जाणारा चेंडू वाईट चेंडू घोषित केला गेलाय. लगातार दुसरा वाईट आला. 13 धावा धावपलकावरती आहेत. दुसरं षटक मार्गस्थ आहे, तिसरं षटक मार्गस्थ आहे आणि अशा वेळेला चर्चा सुद्धा झाली गेली. हलक्यातना पुन्हा एकदा तेच घडलं होतं. सिंगलसाठी चेंडू निघून जातोय. पहा 1-4 14 धावा धावपलकावरती. 2.1 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. थोडासा क्षेत्ररक्षणामध्ये बदल करतोय आणि बदल करणं गरजेचं आहे का. पुन्हा एकदा सज्ज होतोय. मोठा पटका समोर खेळण्याचा प्रयत्न. चांगली फिल्डिंग. चेंडू येईपर्यंत 1 रन कंप्लीट. पहा प्रयत्न किती करतायत, प्रयत्न पूर्णपणे करतायत परंतु त्या प्रयत्नामधून कुठपर्यंत ही मॅच कुठे जाणार आहे आणि किती धावांचं टार्गेट या मॅच मध्ये सेट होणार आहे. रेहान दुर्गेश 11 या संघासमोर 1-5 15 धावा धावपलकावरती. 2.2 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला गेलाय. कट करण्याचा प्रयत्न, कट केला चेंडूला, पुन्हा एकदा पाठवलं सिंगलसाठी. 5 धावा येत आहेत. धावा इतक्या सुद्धा वेगाने येतात परंतु स्ट्राईक रोटेट झाली गेले. सर्वात जमेची बाजू आहे. 16 धावा धावपलकावरती. 2.3 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. ओमसाईच्या प्रथम बॅटिंग करत असताना रेहान दुर्गेश या संघासमोर वडापटका मारायचा प्रयत्न. चांगली फिल्डिंग, फेकी झाले वेगाने आणि इतक्या वेगाने की धाव सुद्धा घेण्याचा प्रयत्न नाही केला गेला. डॉट बॉल, निर्धाव चेंडू येतोय. ऍक्शन रिप्ले मध्ये कशा प्रकारे त्या पटक्याला एक्झिक्यूट केलं होतं आणि कशा प्रकारे चेंडूला अडवत असताना ते फेकी केली होती. 4 चेंडू 16 धावा. ओ बाहेर निघणारा चेंडू, लेफ्टच्या बाहेर जाणारा नकरेकार पुन्हा एकदा वाईट घोषित केला गेला. 17 धावा धावपलकावरती. शेवटचे 2 चेंडू तिसऱ्या षटकातील. मोठा पटका मारायचा प्रयत्न. चेंडू अखेरकार गॅप मधून ट्रॅव्हल झाला बराच वेळ आणि गॅप मधून करणला बेदून निघून चेंडू सीमारेखा पार. TPL चौकार. 4 धावा. एक्झिक्यूट केला होता. गॅप मधून चेंडू ट्रॅव्हल होत असताना तो करणला वेट करून निघून गेला चौकारासाठी. 21 रन, लॉस ऑफ 2 विकेट्स. शेवटचा अंतिम चेंडू तिसऱ्या षटकातील.
टॅप केला चेंडूला पुन्हा सिंगलसाठी 3 षटकं संपली 22-2 हे धावपलक आहे या ऐकूया डीजे आकाशला नाव संघाचा आमचे देताव दादाला मी मान दुर्गेश 11 नाव संघाचा आमचे देताव दादाला मी मान हाय क्रिकेट आमची जान हाय क्रिकेट आमची शान हाय क्रिकेट आमची जान हाय क्रिकेट आमची शान हाय क्रिकेट आमची जान थँक्यू खूप चांगलं गीत जे आपल्या भेटीला आलेलं रोहित पाटील नवीन गोलंदाजी मार्कवर शेवटचं अंतिम षटक मार्गस्थ आणि 22 धावा धावपलकावरती आहेत बावीस 22 रन 22 धावा शेवटचे 6 चेंडूचा खेळ आणि शेष जिकडे रोहित पाटीलच्या हातामध्ये चेंडू आहे आणि आता इकडून येणाऱ्या 6 मध्ये कुठे जायचं आहे किती धावांचं टार्गेट सेट करत 30 किमान 28 पहिला बॉल बॅकफुटला जाऊन कट केलं होतं चेंडूला आणि पाठवलं होतं सिंगलसाठी नेक्स्ट मॅचचा टॉस आपण आपल्या मुख्य मंचावर करणार आहोत राही 11 आगाशी संघासमोर निर्मल सम्राट NCC दोन्ही कॅप्टन आपल्या मुख्य मंचावर दाखल व्हा इनिंग ब्रेक मध्ये आपण सुपर 6 चा तिसरा मॅचचा टॉस करणार आहोत पुन्हा एकदा सज्ज होतोय 23 रन ऑन साइडला हलक्यातनं दिशा देण्याचा प्रयत्न दिशा दिली गेली फक्त सिंगलसाठी 24 धावा धावपलकावरती 2 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला पहा चर्चा करणं गरजेचं आहे इकडून किमान 28-30 धावा करणं गरजेचंच असणार आहे हे सर्वांना माहीत आहे आणि कुठपर्यंत धावफलक जाणार आहे पुन्हा एकदा सज्ज होतोय पाहत रोहित पाटीलच्या हातामध्ये चेंडू आहे इकडून एखादा किमान चौकार ओ कडक चौकार म्हटला आणि स्वयंला बेट करून चेंडू निघून गेला सीमार्ग पार TPL चौकार 4 धावा थँक्यू कशा प्रकारे फटका ऍक्च्युअल बॅकफुटवर गेले बॅकफुटवर जात असताना बराच वेळ मिळाला बॅटचा फेस ओपन केला आणि बॅटचा फेस ओपन करत असताना चेंडूला स्वयंच्या दिशेने पेदून निघून गेला 28 रन चौकाराची गरज असताना तो चौकार आलाय ही सर्वात समीची बाजू आहे ओमसाईच्या या संघासाठी 28 धावा धावपलकावरती आहेत शेवटचे 3 चेंडूचा खेळ येण्याचे या पहिल्या इनिंग मधील loss of 2 wicket last 3 ball remaining ओहो वेगवान चेंडू परंतु इतक्या बाहेर का बॅटरने सुद्धा विचार केला नसेल की इतक्या बाहेर जाईल परंतु पाठीमागे चेंडूला पाठवलं तर सिंगलसाठी 29 रन शेवटचे 2 चेंडू या पहिल्या इनिंग मध्ये जिकडे रोहित पाटीलच्या हातामध्ये चेंडू आहे आणि या षटकामध्ये एक चौकार सुद्धा आला गेलाय पुन्हा एकदा सज्ज होतोय हो पुन्हा बाहेर लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू वाईट चेंडू घोषित केला पहा अतिरिक्त धावा किती आल्यात आमचे ऑफिशियल कट करण्याचा प्रयत्न कट केला गेला चेंडूला सिंगलसाठी पहा प्रवीण पटेल आमचे डिपेंडेटर चॅनल सांगतात 7 अतिरिक्त धावा आले इतक्या अतिरिक्त धावा आल्या गेल्या त्यामधून चौकार सुद्धा आल्यात धावफलक सुद्धा तितकेच चाललं गेलंय आणि शेवटचा अंतिम चेंडू घेऊन जिकडे 31 धावा धावफलकावरती आहेत लास्ट बॉल इन फर्स्ट इनिंग ओ व्हॉट अ फील्ड क्या बात आहे अशा प्रकारच्या फिल्डिंग पाहून सर्व ठिकाणी आता गेम प्लीज दिसायला लागलं ऍक्शन रिप्ले इंटरेस्टिंग आहे
कशा प्रकारे जयेश घरतने त्या चेंडूला अडवलं होतं. बॅकफुटला गेले होते. बॅकफुटला जात असताना बराच फेल, कडक स्ट्रोक होता. ओ हो हो हो, इतका उंच लॉंग डाईव्ह, काय जबरदस्त एफर्ट आहे. ऍक्शन रिप्ले बार बार देखो, हजार बार देखो. प्रॉपर क्रिकेटिंग स्ट्रोक होता आणि त्या चेंडूला आतमध्ये आणलंय. टॉससाठी या राही 11 आगाशी आणि एनसीसी निर्मल सम्राट 32 धावा धावपल करतोय. 33 धावांचं टार्गेट जे सेट केले गेलंय ओमसाईच्या या संघाने रेहान दुर्गेश 11 या संघासमोर. इनिंग ब्रेक आणि इनिंग ब्रेक मध्ये दोन्ही कॅप्टन मुख्य मंचावर आपण टॉस करणार आहोत. स्कोर धावफलक 33 जे टार्गेट सेट केले. टॉस आपण करणार आहोत जिकडे निर्मल सम्राट एनसीसी समोर राही 11 आकाशी आणि टॉस आपण आपल्या मुख्य मंचावर पाहतोय. 5-24 मध्ये 33 हे आमच्या मुख्य स्क्रीनवर इक्वेशन आहे. काय या धावांचा पाटला की बचाव येणारे कालवेळ सांगणार आहे. टॉस जिंकलाय निर्मल सम्राट एनसीसी या संघाने आणि डिसिजन पेंडिंग आहे. पाच गुणलेखका मधून बरेचसे गुणलेखक आपण बघितलं. पहिलं बघितलं होतं हितेश तांडेलला, त्यानंतर ओमकारला बघितलं आणि आता शेवटी नयन कालुष्टे सुद्धा जॉईन झाले गेलेत. कल्पक नवीन गोलंदाजी मार्कवर पहिले षटक मार्गस्थ आहे. सलामीची जोडी दोन्ही बंधू मैदानाच्या आतमध्ये दाखल. जयेश घरत सोबत प्रशांत घरत यांनी मागील मॅच मध्ये काय जबरदस्त बॅटिंग केली होती आणि त्याच्या खांद्यावर मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आहे. मॅन ऑफ द मॅचची जर्सी आहे. त्याचं कारण होतं 29 धावा त्याच्या बॅटमधून आले होते. पहिला बॉल बॅकफुटला गेले ऑन साईडला सिंगलसाठी. पाहता 33 धावांचं टार्गेट जे सेट केले गेले आणि इकडून पहिल्या चेंडूवर सिंगल आले गेले. थोडासा बदल क्षेत्ररक्षकमध्ये करतोय. मोठी मॅच आहे ना आणि या मोठ्या मॅच इकडून जिंकणारा संघ डायरेक्टली टॉप 3 मध्ये दाखल होणार आहे. कल्पकच्या हातामध्ये पुन्हा एकदा चेंडू आहे. एका चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. एक धावपलकावर ऑन साइडला. ओहो व्हॉट अ फील्ड, क्या बात है. पहिलेच क्रॉस झाले होते. एक्शन रिप्ले देखना बहुत जरूरी है. एक्शन रिप्ले में क्या हुआ था पा. बॅकफुटला गेले समोर ऑन साइडला खेळत असताना क्रॉस होऊन सुद्धा त्या चेंडूला अडवलंय. क्या बात आहे, काय जबरदस्त एफर्ट आहे. 2 चेंडूचा खेळ झालाय. 2 तपात फुलकावर बॅकफुटला गेले चांगले फिल्डिंग राहुल परदेसी. क्या बात आहे. एक राहुल या अगोदर, आता पुढील राहुल या चेंडूवर दिसला गेलाय. पहा 3 मध्ये 3 ही सुरुवात आहे. 3 मध्ये 2 ही सुरुवात आहे. हो टॅप केले चेंडूला खेळपट्टीवर. पुन्हा एकदा सिंगल साठी जातो. 4 चेंडूचा खेळ झाला. 3 धावात फलकावर 33 धावांचं टार्गेट जे सेट केले गेले ओमसाईच्या या संघाने रेहान दुर्गेश 11 या संघासमोर. प्रशांत घरत आणि जयेश घरत ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. कल्पकच्या हातामध्ये पुन्हा एकदा चेंडू आहे. बॅकफुटर गेले, फक्त दिशा देण्याचा प्रयत्न, दिशा दिली गेले सिंगल साठी. 5 सुरुवात चांगले.
केल्पकला सुद्धा माहित आहे कशा प्रकारची गोलंदाजी करायची. ऑलमोस्ट 2 चौकार येता राहिले होते या पहिल्या षटकामध्ये, जिकडे 4 धाबा अप्पलकावरती आहेत. 5 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला गेलाय. जेवढे शेवटचा आणि अंतिम चेंडू घेऊन पहिल्या षटकातील सज्ज होतोय. कट करण्याचा प्रयत्न, कट केले गेले. दिशा देण्याचा प्रयत्न, दिशा दिली गेले. सिंगलसाठी पहिलं षटक संपलं. 5 धाबा अप्पलकात. इक्वेशन आमच्या मुख्य स्क्रीनवर 18-28 या इक्वेशनला मॅच येऊन थांबले गेले. या ऐकूया डीजे आकाशला. थँक्यू. हा मॅचचं समीकरण कंपॅरिझन होमसाईडच्या पहिल्या षटकामध्ये 5 धाबा 1 गडी बाद. दुर्गेश अलेबेन पहिल्या षटकामध्ये 5 धाबा बिन बाद. संदीप सँडीच्या हातामध्ये चेंडू आहे आणि आश्चर्याला पॉवर प्लेचं षटक ऑन आहे. आता या पॉवर प्ले मध्ये पॉवर जनरेट कोणाला करायचे? पहिला बॉल समोर टॅप केला चेंडूला. चेंडू अडवला. फेकी नाही आहे, कारण रन सुद्धा घेण्याचा प्रयत्न नाही केला. पहा दोन्ही बंधूंना आतापर्यंत थांबवण्याचा प्रयत्न केला. आता या धाबांचा पाठलाग एक बचाव अजूनही कळायला मार्ग नाही. 33 धाबांचं टार्गेट सेट केले गेले आणि आतापर्यंत एका चेंडूचा खेळ झाला. पॉवर प्लेचा षटक ऑन आहे. 5 धाबा अप्पलकावरती आहेत. संदीप सँडी पुन्हा एकदा लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू आणि आमच्या ऑफिशियल पंच आमच्या दिशेने वळतायत. तोपर्यंत वाईट चेंडू घोषित केला गेलाय. पुन्हा एकदा सज्ज होतोय. मोठा फटका समोर. डाऊन द ग्राउंड. फटका बराच सोबत. येस, बिग ब्लो. पहिला विकेटचं बदन. जयेश गरद बॅक टू द पवेलियन. गॉन. ऐकाय तारप्याचा सूर. ओढाकडे दूर ऐकाय तारप्याचा सूर. पुन्हा एकदा सज्जन विकास दसकर नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने दाखल होते. ऑफस्टमच्या बराच बाहेर जाणारा चेंडू आणि अखेरकार आमच्या ऑफिशियल पंचांनी वाईट चेंडू घोषित केला गेला. 5-7 धाबा अप्पलकावरती 2 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला गेलाय. टॅप केलं चेंडूला आणि टॅप करत असताना फक्त सिंगल. पहा आतापर्यंत थोडस दबावामध्ये आणून ठेवलं. 33चा पाठलाग करत असताना अजूनपर्यंत एकी चौकार आलेला नाही आहे. सर्वात खंतीची गोष्ट राहिलेली. त्यामधून पूर्णपणे जबाबदारी आता प्रशांत गरतवर आली गेली. प्रशांत गरतने ज्या प्रकारची बॅटिंग पहिल्या मॅच मध्ये केली होती, त्याला बघता बघता आता या मॅच मध्ये सर्वांच्या नजरा प्रशांत गरतवर असणार आहेत. 3 चेंडू 8 धाबा. समोर खेळण्याचा प्रयत्न. बॅकअप चांगला. वेगाने फेकी झाली. इतक्या वेगाने की डायरेक्ट यष्ट्यांचा प्रयत्न होता. विघ्नेशचा इतक्या वेगाने फेकी केली होती. हा ऍक्शन रिप्ले बघणं गरजेचं आहे. ऍक्शन रिप्ले आमच्या टीपी नेटवर्कवर कशा प्रकारे ती फेकी केली होती. रविकांतच्या हातामधून चेंडू. इतका जोर, इतकी ताकद. यष्ट्या सुद्धा डायरेक्ट बॅनरकडे गेले असते. इतकी ताकद लावली होती फेकीसाठी. 1.4 चेंडूचा खेळ झाला. 9 धाबा अप्पलकावर. संदीप किनीच्या हातामध्ये पुन्हा एकदा चेंडू. समोर खेळण्याचा प्रयत्न. पाठीमागे चेंडू निघून जातोय. डॉट बॉल. काय जबरदस्त षटक आहे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये पूर्णपणे पॉवर जनरेट केलं गेलंय. संदीप किनी फक्त 5 मध्ये 4 आल्यात. त्यामधून एक महत्वाचा गडी सुद्धा बाद केला गेलाय. शेवटचा अंतिम चेंडू घेऊन पुन्हा एकदा सज्ज होतोय. वेगवान चेंडू आतमध्ये येणारा डॉट बॉल. षटक संपलंय. दुसरं. 9 धाबा अप्पलकावर. इक्वेशन काय बनले? 12 मध्ये 24. 12-24 या इक्वेशनला मॅच आणून थांबले गेले.
12 मध्ये हॅलो हॅलो 12-24 ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू अडवलाय, डॉट बॉल. आता जितके डॉट येणार तितके थोडेसे अडचणी अजून वाढणार आहेत. राहुल पुलेकर नवीन गोलंदाज, समोर खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा डॉट. रविकांतने चेंडूला अडवलं होतं आणि अडवता डॉट बॉल, निर्धाव चेंडू. पहा इतक्या अडचणी वाढतील असं, इतक्या दबावामध्ये आणतील असं विचार सुद्धा केला नसाल, परंतु काय जबरदस्त गोलंदाज आहे. ओ थोडासा उशीर झाला, तोपर्यंत 1 रन कंप्लीट. हा 2.3 चेंडूचा खेळ, 10 धावा अप्पल कव्हर, अजूनही 23 धावांची गरज. 9 चेंडू 23, 9 मध्ये 23. या इक्वेशनला मॅच येऊन थांबले गेले. पुन्हा एकदा राहुल सज्ज होतोय, स्ट्राईक हँडला विकास दसकर. हो कडक स्ट्रोक पडतो, कडक फिल्डिंग. काय जबरदस्त फिल्डिंग आहे पहा. ज्या प्रकारची गोलंदाजी होते त्या प्रकारचं क्षेत्ररक्षक सुद्धा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. ऍक्शन रिप्ले कशा प्रकारे, हो एका हाताने, क्या बात आहे, आउटस्टँडिंग आहे. पट पुन्हा एकदा सज्ज होतोय, पुन्हा डॉट. शेवटचा आणि अंतिम चेंडू, 2.5 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. 11 धावा फलकावर, खूप मोठ्या अडचणीमध्ये रेहान दुर्गुश 11 संघ. समोर डाऊन ग्राउंड, ओ बॅकअप साठी नाही मिळाला, चेंडू निघून गेला, सीमारेखा पार, चौकार. 4 धावा. पहा भावासाठी केलेला प्रयत्न होता. पहा कशा प्रकारे चेंडूला डाऊन ग्राउंड केलं होतं. रविकांतच्या हातामध्ये चेंडू आला होता, चांगली फिल्डिंग, परंतु थोडासा उशीर झाला. बॅकअपसाठी चेंडू अखेर निघून गेला चौकारासाठी. पाहता 18 धावांची गरज आहे. 6 मध्ये 18 वेगवान गोलंदाज फिग्नेस साकलतोडे शेवटच्या अंतिम षटकामध्ये. 6 मध्ये 18 या इक्वेशनला मॅच येऊन थांबली गेली. पहिला बॉल वेगवान लेगस्टंपच्या बाहेर आणि आमच्या ऑफिशियल पंचाने वाईट चेंडू घोषित केलाय. आता 6 मध्ये 17. फुल टॉस क्या, ओहो क्या बात है, राहुल परदेसी, व्हॉट अ फील्ड, आउटस्टँडिंग एफर्ट आहे. ऍक्शन रिप्ले मध्ये, ऍक्शन रिप्ले कशा प्रकारे. हो क्या बात आहे, आउटस्टँडिंग एफर्ट. चेंडू बाउंड्रीच्या बाहेर जाताना त्याला आतमध्ये आणणं, काय जबरदस्त फिल्डिंग. ओ वेगवान चेंडू, काय जबरदस्त चेंडू. पुन्हा एकदा सज्ज होतोय, ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, क्रॅकिंग स्ट्रोक. आता हे सुद्धा प्रयत्न चांगले होते, परंतु इतक्या वेगाने की चेंडू डायरेक्टली बाउंड्री लाईनच्या बाहेर एका टप्प्याने निघून गेला. 20 रन. पहा कशा प्रकारे तो फटका एक्झिक्यूट केला गेला होता. 3 मध्ये 13. समोर डाऊन ग्राउंड, ओ उशीर भरपूर उशीर झालाय, परंतु लगातार दुसरा प्रशांत गरजच्या बॅट मधून. काय जबरदस्त बॅटिंग आज संपूर्ण स्पर्धेमध्ये करून दाखवली आहे. 200 रुपयाचं पारितोषिक मंगेश तांडल यांच्याकडून असणार आहे. पुन्हा यावेळी मात्र अडवला गेलाय. लास्ट बॉल आणि आता या मॅच मध्ये फक्त औपचारिकता राहिली गेली. मॅच फिनिश, सामना जिंकलाय, सामना संपलाय, सामना जिंकलाय ओम साईच्या संघाने आणि टॉप 3 मधून जाणारा दुसरा संघ आणि पराभवाच्या चावेत जातोय रेहान दुर्गुश 11 संघ. From man of the match, player of the match, Mr. Sandeep Kini Sandy.